नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि ही भरती ऑगस्ट महिन्यातच पूर्ण करावी अशी सर्व अभियोग्यताधारकांची मागणी आहे. आणि त्यासाठीच 20 जुलैपर्यंत आपण जर पाहिलं तर जाहिरातीसाठी टॅब देण्यात आलेला आहे. यानंतर मुदतवाढ नको अशी मॅक्झिमम अभियोग्यताधारकांची इच्छा आहे. आपण जर एकंदरीत पाहिलं तर ज्या वेळेसला हा जाहिराती देण्यासाठीचा टॅब पूर्णतः बंद होईल त्यानंतर किती दिवसांमध्ये ही भरती पूर्ण होईल असाही प्रश्न अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये आहे. एकंदरीत आपण मागील काही टप्प्यांचा विचार जर केला तर नक्की कशा पद्धतीचा रोडमॅप असतो, किती दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकंदरीत ही 2022ची भरती जरी असली तरी त्याच पद्धतीच्या सूचना तुम्हाला देखील प्रेफरन्स देण्याआधी देण्यात येतील आणि ह्या भरतीची प्रक्रिया कधी पूर्ण होईल ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजेल. एकंदरीत विचार जर केला तर पहा, या ठिकाणी स्पष्ट असं दिलेलं आहे की लॉक करण्यासाठीचा जो कालावधी आहे तो तुम्ही एकदा समजून घ्या. पहा, या ठिकाणी तुम्हाला थोडा जर तुम्ही विचार केला तर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा आपण जर पाहिलं तर 25/4 म्हणजे 25 एप्रिलला टॅब ओपन झाला आणि 2 मेला टॅब क्लोज झालेला आहे. म्हणजेच एकंदरीत आपण जर विचार केला तर एक 7 ते 8 दिवसांची प्रक्रिया त्या ठिकाणी प्रेफरन्स लॉक करण्याची असते. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया, जो की आपण जर विचार केला 20 जुलैला समजा टॅब बंद झाला जाहिरातीसाठीचा आणि त्यानंतर किती दिवसांनी प्रेफरन्स येतील तर साधारणतः एक 6 ते 7 दिवसानंतर तुमच्या लॉग इनला संपूर्ण जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या जाहिराती तुम्ही पाहून व्यवस्थितपणे जाहिराती पाहून झाल्यावरती म्हणजे तुम्हाला जाहिराती पाहण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी 7 ते 8 दिवसांचा कालावधी असतो. हेच तुम्हाला मी वारंवार सांगतोय. त्यासाठी तुमच्यासाठी मी ऑलरेडी 1 ते 5 असेल, 6 ते 8 असेल, 9 ते 12 असेल, यांच्यासाठी प्रेफरन्स कसे द्यायचे या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आता मेन मुद्दा जो की तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे की ही भरती कधी पूर्ण होईल. जर प्रेफरन्स 20 जुलैनंतर 8 दिवसामध्ये जर आलेच तर साधारणतः एक 8 ते 10 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया देण्यात येईल. आणि प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया झाल्यानंतर मागील वर्षी देखील तशाच प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला दिसत असेल. प्रेफरन्स लॉक करायचे असतात आणि या ठिकाणी दिले पहा, लॉक करण्याची प्रक्रिया साधारणतः एक 7 ते 8 दिवसांची होती. आणि तुमच्या माहितीसाठी आता पुन्हा एकदा सांगतोय की विदाऊट आणि विथ इंटरव्ह्यूच्या दोघांचेही प्रेफरन्स तुम्हाला सेपरेट लॉक करावे लागतात. आता सेपरेट लॉक करतायत म्हणजे त्या ठिकाणी लागणाऱ्या ज्या याद्या आहेत त्यासुद्धा सेपरेटच लागतील. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मेरिट हे मागील भरतीपेक्षा खूप कमी येईल. कारण की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वरच्या पदावरती जाण्याची जी कंडिशन होती मागील भरतीमध्ये ती यावेळेस रद्द करण्यात आलेली आहे. आणि एक बिंदू एक पद म्हणजे एक पद एक कॅन्डिडेट एक व्यक्ती त्या ठिकाणी जाणार आहे. आणि मग याचा अर्थ असा होतो की त्याला फक्त त्या एका जागेसाठीच तो त्या ठिकाणी पात्र होईल. त्याला वरच्या जागेसाठी जाता येणार नाही किंवा वरच्या गटासाठी देखील जाता येणार नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तुमची जवळच्या गोष्टी जागा पाहूनच तुम्हाला प्रेफरन्स व्यवस्थित द्यायचे. आता विषय राहतो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भरती कधी पूर्ण होईल, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू. तर विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया ही विदाऊट इंटरव्ह्यू नंतर असते. साधारणतः मी तुम्हाला सांगितलं 10 ऑगस्टपर्यंत जर तुम्हाला टॅब त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्यासाठी देण्यात आला, त्याच्यामध्ये 1-2 दिवस मुदतवाढ देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जशी इकडे मुदतवाढ झाली आहे तशी प्रेफरन्स देताना देखील मुदतवाढ होत असते, लक्षात ठेवा. म्हणजे 1-2 मुदतवाढ तर 100% ते देतात. मग एखादी मुदतवाढ झाली तर साधारणतः एक 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला प्रेफरन्स तुमचे लॉक झालेच पाहिजेत.
अशी माझी इच्छा आहे किंवा सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांची इच्छा आहे की 15 ऑगस्टपर्यंत प्रेफरन्स लॉक झाले पाहिजे विथ, म्हणजे आपण जर पाहिलं तर मुदतवाढीसह असं मला म्हणायचं आहे. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूचे आणि विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स 15 ऑगस्टपर्यंत लॉक झाले पाहिजेत. आणि एकदा ते प्रेफरन्स लॉक झाले की तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुढील साधारणतः आता त्यांनी आपल्याला मागच्याच एका सूचनेमध्ये सांगितलेलं आहे की पुढील एक 10-15 दिवसांमध्ये आम्ही याद्या जाहीर करणार आहोत. म्हणजेच आपण जर विचार केला तर साधारणतः 30 ऑगस्टपर्यंत या याद्या जाहीर झाल्या पाहिजेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या. पहा, जेणेकरून एक 5 तारखेपर्यंत त्यांचं DVची प्रक्रिया सुरू होईल पुढील 5 दिवसांमध्ये. माझी तर इच्छा अशी होती की 5 सप्टेंबरला हे शिक्षक त्यांच्या शाळेवरती पाहिजे होते, परंतु साधारणतः एक 15 सप्टेंबरपर्यंतची प्रक्रिया जी विदाऊट इंटरव्ह्यूची पूर्ण होईल. DV तुमचं म्हणजे डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन आपण म्हणतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आणि त्यानंतर त्यामध्ये सिलेक्ट झालेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची नावं बाहेर जातील आणि मग उरलेले जे कॅन्डिडेट आहेत त्या उरलेल्या कॅन्डिडेटसाठीची भरती प्रक्रिया म्हणजेच विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया चालू होईल. मागील वर्षी त्यांनी साधारणतः विचार जर केला तर 21 दिवसांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आखलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी 10 ठिकाणचे इंटरव्ह्यू देण्यात आलेले होते. पण या वेळेसला एवढी म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आहे. साधारणतः एक 15 दिवसांचं साधारणतः आपण प्रोग्रॅम त्यांचा धरूया. मग त्यानंतर विचार जर केला तर एक 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या आत विथ इंटरव्ह्यूचे देखील सिलेक्टेड कॅन्डिडेटचं DV पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 30 सप्टेंबरपर्यंत माझी इच्छा अशी आहे की विथ आणि विदाऊट दोन्हीही कॅन्डिडेटचं डॉक्युमेंटेशन पूर्ण होईल. आणि आपल्याला तर माहिती आहे की विदाऊटवाले आधी जॉईन होतील आणि त्यानंतर लगेच विथ इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेट जे सिलेक्ट आहे त्यांचं DV होईल आणि एक 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या हातामध्ये ऑर्डर मिळते. तुम्ही लगेच त्या महाविद्यालयामध्ये, त्या कॉलेजमध्ये, त्या विद्यालयामध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये जॉईन करून घ्यायचं असतं. लवकरात लवकर ही भरती पूर्ण करा अशी मागणी वारंवार हे अभियोग्यताधारक करत आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला लॉकची आणि ही प्रक्रिया ही ऑलरेडी सर्व गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत आपल्या चॅनेलवरती, तुम्ही पाहू शकता. सर्वच्या सर्व प्रक्रिया कशी जनरेट करायची, प्रेफरन्स कसे जनरेट करायचे, ते लॉक कसे करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मागील काही दिवसांमध्ये मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्या समजून घ्या सर्वांनी. ओके, तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि सप्टेंबरमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेट आपल्या शाळेवरती गेले पाहिजेत आणि ऑक्टोबरमध्ये 100% विथ इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेट देखील आपल्या शाळेवरती गेले पाहिजेत. हेच आपलं व्हिजन लवकरात लवकर पूर्ण व्हावं. कारण की जशी जशी मुदतवाढ वाढते आहे तशी तशी ही 5-10 दिवसांनी दिवस पुढे सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके, तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.